मंडळी, आज तर माझी मम्मी बाजरीची भाकरी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता माझी मम्मी आता पीठ हे करत आहे. इथं 2 भाकऱ्या बनवून झालेले आहेत. बाजरीची भाकरी खायला चविष्ट आणि रुचकर लागते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने खूप काही प्रोटीन मिळते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने बाळंतीण बाई जर बाजरीची भाकर खाते त्यावेळेस तिला खूप सारे बेनिफिट्स मिळतात आणि दूध येण्यासाठीही फायदेशीर असते. त्यामुळे जुन्या लोकांनी हमेशा सांगितले बाजरीच्या भाकरीच्या नेहमी खावं आणि त्यामुळे माणसाला जे पोट सुटतं ते पोटही सुटत नाही, असे फायदे असतात बाजरीच्या भाकरीचे. आता हे पीठ असं मिळायचं आहे, एकदम एकजीव करायचं आहे, एकदम मऊसूत करायचं आहे. त्यामुळे बाजरीची भाकरी ही आपल्याला थापण्यास योग्य पद्धतीने थापता येते, जेणेकरून ती व्यवस्थित फुगली पाहिजे. मळताना हे असं पाणी थोडंसं हाताला लावून घ्यायचं असतं, म्हणजे ते मऊ होतं. तुम्ही बघू शकता आता हे एकदम मस्तपैकी मळून झालेलं आहे. आता मी त्याची भाकरी तयार करून घेणार आहे. आता हे आपण थापून घ्यायची आहे. आणि बाजरीची भाकरी ही नॉनव्हेज बरोबर जर खात असेल ना, एकदम भारी जेवण होतं. पण बघतो हॉटेलांमध्ये जाऊन भाकरी आणि नॉनव्हेज खाण्यासाठी लोक कसे ताव मारत असतात. हे बघा, खूप चविष्ट आहे. माझं तर पोट आहे ना बाजरीची भाकरी खाल्ल्याशिवाय भरतच नाही. माझ्या मुलांनाही बाजरीची भाकरी खूप आवडते. त्यांना चपाती हा प्रकार आवडत नाही. बघा आता ही कशी गोल गोल 2 हाताने थापली ना, एकदम मस्त आणि एकसारखी थापली जाते. एकसारखी थापली की भाकरी व्यवस्थित होते. व्यवस्थित झाली की मग नंतर ना थोडं आपल्याला जिकडं जाड वाटतं तिकडं एक हाताने असं थापून घ्यायचं. चला तर झाली आता आपली भाकरी थापून. आता आपण तव्यावरची भाकरी बघणार. तव्यावरची भाकरी शेकून आता एक साईडनी अशी पालथी घालून शेकून घेणार आहे. तुम्ही बघतच असाल. आता ती कशी मस्तपैकी फुगते बघा. तर मंडळी, तुम्ही बघू शकता भाकरी कशी फुगत आहे. आमची आवडती आणि फेमस, लहानपणापासून आम्ही तीच भाकरी खात आलेलो आहे आणि अजूनही तीच खात आहे. आणि ही पावसाळी बाजरी आहे. पावसाळी बाजरी पावसाळ्यातच येते. बाकीच्या ठिकाणी उन्हाळी बाजरी पेरली जाते आणि त्या बाजऱ्या जरा खाण्यासाठी जड असतात. बाजऱ्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. आणि बाजरी भाकरी भाजताना कधी गॅसवर भाजायची नाही, कारण त्यामुळे गॅसवर भाजल्यामुळे आपल्याला कॅन्सरसारखा प्रकार आजार होण्याची दाट शक्यता असते. म्हणून हे आपण फक्त तव्यावरच भाजतो. आता मस्तपैकी शेकून झालेली दोन्ही साईडनी. झालेली आहे. आता मी आपण जी थापलेली भाकरी आहे ती मी टाकून दाखवणार आहे. ही अशी अलगदपणे उचलायची. एक हाताने उचलते आणि 2 हाताशी मध्ये घालून ही अशी टाकायची. एकदम छानपैकी तिला फुगा पण येत नाही मध्ये. आणि भाकरी शेकताना नंतर व्यवस्थित शिकते. आणि हे थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं. माझ्या बाळणपणात पण मी खूप अशा बाजरीच्या भाकरी खाल्लेल्या आहेत आणि माझी आई त्याची खीर बनवून द्यायची. मी नंतरच्या रेसिपीमध्ये तुम्हाला खीर बनवून दाखवेल. म्हणजे तिला आपण पेज म्हणून बोलतो, गूळ आणि वगैरे ते घालून. खूप छान लागते आणि भूकही भागते. आणि त्या खिरीमुळे आपल्याला दूध पण भरपूर येतं. चला आता पाणी थोडंसं सुकलेलं आहे आणि ही भाकरी आपण पलटून घेणार. थोडा गॅस स्लो ठेवणार आहे.
अजून हे सांगते. असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. भाकरी आपण एक साईडने पलटून घेणार आहे. चला आता दुसऱ्या साईडने पलटून घेऊ. आणि भाकरी पालथी घालताना आपण मध्ये दाबायची नसते, ती मनानेच खाली जाते आणि फुगायला लागते. तर एक साईड व्यवस्थित भाजली तर दुसरी साईडही व्यवस्थित भाजते. तुम्ही बघू शकता आता भाकरी फुगलेली आहे. नंतर आपण चारी साईडने दाबून घेऊ शकतो. चला झाल्या आपली भाकरी. तर अशाच नवीन नवीन रेसिपी मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरी कशा वाटल्या. बाय बाय.